नमस्कार मित्रांनो, क्लिकस्किल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपल्या रिॲक्ट सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिॲक्ट कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याचे अगदी बेसिक काही गोष्टी दाखवल्या होत्या। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल। आता या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्टचा जो गाभा आहे, कॉम्पोनंट, रिॲक्ट काय कॉम्पोनंट बेस्ड फ्रेमवर्क आहे, ते कॉम्पोनंट काय आहे ना हे आता आपण बघूया। सो मी काय करतो माहिती आहे का, मी परत VS कोडमध्ये जातो। ठीक आहे, इथं app.jsx या फाईलमध्ये मी काय करतो, जातो या। ओके, मी बाकी main.jsx index.html या बंद करून टाकतो। ठीक आहे, आता इथं मी काय करतो, इथं मला एक कार्ड बनवायचं आहे। ठीक आहे, सो मी काय करतो, कार्ड नावाचा एक डिव बनवतो। आता महत्त्वाची एक गोष्ट बघा, क्लास आपण इथं डायरेक्ट असं लिहू शकत नाही। आपण ज्यावेळी आपण रिॲक्टमध्ये HTML लिहित असतो, तर तुम्ही बघू शकता ही .jsx फाईल आहे, हे कशी रेंडर होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण क्लास हा काय आहे, क्लास हा जावास्क्रिप्टचा वर्ड आहे आणि आपण इसेन्शियली इथं जावास्क्रिप्ट लिहितोय। त्यामुळे इथं आपल्याला क्लास नाही तर आपल्याला क्लास नेम असं लिहावं लागतं। हा एक छोटासा मुद्दा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा। आता या कार्डमध्ये ना मला काय हवंय, एक टायटल हवंय। सो मी एक H2 बनवतो आणि त्याच्यामध्ये लिहितो, लेट्स से मला मुलाचं नाव लिहायचं आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर एक पॅराग्राफ बनवतो आणि त्याचं डेसिग्नेशन लिहूया, लेट्स से सॉफ्टवेअर इंजिनियर। हे मी सेव्ह करतो या ठिकाणी। आणि जर मी माझा आता कोड पाहिला तर इथे हे कार्ड काय झालंय, बनलंय। सो मी काय करतो, मी या कार्डाला ना स्टाईल देतो थोडीशी। सो डॉट कार्ड मी काय करतो, एक पॅडिंग देतो 10 पिक्सलचं, मार्जिन देतो, बेसिक स्टायलिंग करतोय कारण मला CSS या ठिकाणी फार दाखवायची नाही आहे। त्यानंतर आपण बॉर्डर रेडियस देऊया 10 पिक्सल आणि बॉक्स शॅडो देऊया, बॉक्स शॅडो 0। ठीक आहे, ही बाय डिफॉल्ट जी आलेली आहे ती आपण घेऊया। आणि जर आपण पाहिलं तर इथं काय झालंय, आता माझं कार्ड हे या ठिकाणी तयार झालं आहे। आपण त्याची विड्थ पण सेट करूया, एवढं मोठं कार्ड असण्याची काही गरज नाही आहे। सो विड्थ आपण 200 पिक्सल त्याची सेट करूया। ठीक आहे, सो इथं माझं हे कार्ड झालेलं आहे। आता मी काय करतो, मी कोडमध्ये जातो, मला अजून अशी बरीच कार्ड बनवायची आहे। सो मी काय करतो, हे इथं एक कार्ड करतो, एक कॉपी करून पेस्ट करतो, पेस्ट करतो। अशी 5 कार्ड मी बनवली तर माझ्या पेजवरती 5 कार्ड आली। आता हा आहे रिपिटेटिव्ह कोड, मला रिपिटेटिव्ह कोड नको आहे। तर मी त्यासाठी काय करू शकतो, तर मी त्यासाठी हा जो कार्ड आहे माझं, हे कार्डचं एक माझं युनिट आहे, ह्याचं मी काय करू शकतो माहिती आहे का, याचा मी एक कॉम्पोनंट बनवू शकतो। तर तो कॉम्पोनंट कसा बनवायचा, सो SRC डिरेक्टरीमध्ये एक नवीन फोल्डर बनवा, ज्याला आपण नाव देऊया कॉम्पोनंट्स। कॉम्पोनंट्स नावाची मी एक डिरेक्टरी बनवली। या कॉम्पोनंट्स डिरेक्टरीमध्ये एक नवीन फाईल देतो आणि त्याचं नाव देतो कार्ड, C कॅपिटल करतोय मी, कार्ड.jsx। कार्ड.js नाही, कार्ड.jsx असं मी दिलं। काही ठिकाणी कार्ड.js पण चालतं, पण एक कन्व्हेन्शन म्हणून आम्ही JSX हेच एक्सटेन्शन या ठिकाणी यूज करतोय। आता जसं आपण ॲपमध्ये एक फंक्शन बनवलं होतं, आपण एक ॲरो फंक्शन बनवलं होतं, तसं मी इथं पण एक ॲरो फंक्शन बनवतो, कॉन्स्ट कार्ड इक्वल टू हे ॲरो फंक्शन या ठिकाणी आहे। आता ज्यावेळी मी माझी JSX लिहितो, ठीक आहे, सो मला काय करायचं आहे, मला इथं काहीतरी रिटर्न करायचं आहे। सो रिटर्न करताना लेट्स से मी एक H2 रिटर्न करतो, माय नेम। ठीक आहे, मी एक जस्ट तुम्हाला एक गोष्ट दाखवतो या ठिकाणी, आणि एक्सपोर्ट डिफॉल्ट कार्ड असं मी या ठिकाणी केलं। ठीक आहे, सो हे कार्ड नावाचं मी काय केलं, कॉम्पोनंट बनवला आहे। आपला हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट अजून वेगवेगळा आहे, पण असू द्या, त्यासाठी त्याचं एक कारण आहे आणि ते मी नंतर सांगतोच तुम्हाला। सो मला काय करायचं आहे,
जिथं हाऊ लाईव्ह रिलोडिंग वर्क्स आहे ना, तिथं हे काढून टाकतो मी, हा हाऊ लाईव्ह रिलोडिंग वर्क्स, याची गरज नाही आहे आता. इथं मला कार्ड कॉम्पोनंट आणायचं आहे. सो मी इथं कार्ड कॉम्पोनंट, जसं आपण HTML लिहितो ना तसा मी इथं कार्ड कॉम्पोनंट आणला. पण हा कार्ड कॉम्पोनंट मला काय करायचा आहे, इम्पोर्ट करावा लागेल. सो तो कसा करायचा, इम्पोर्ट कार्ड फ्रॉम कॉम्पोनंट्स स्लॅश कार्ड. आता हे मी सेव्ह करतो. ठीक आहे, हे सेव्ह केल्यावरती इथं माय नेम नावाचा काय झाला, कॉम्पोनंट आला. ठीक आहे, इथं कॉम्पोनंट तो रेंडर झाला. आता सपोज मला या H2च्या खाली ना मला डेसिग्नेशन माझं टाकायचं आहे. सो मी इथं एक पॅराग्राफमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असं लिहितो आणि हे सेव्ह करतो. तुम्ही बघू शकता का इथं एरर दाखवतोय तो, आणि मग जर इथं पण आलो तरी इथं पण तो एरर दाखवतोय. का एरर दाखवतोय माहिती आहे का, कारण हे जे रिटर्न आहे, हे रिटर्न ना एका वेळी एकच इलेमेंट रिटर्न करू शकतं. एका वेळी एकच इलेमेंट रिटर्न करू शकतं. आपण काय करतोय, आपण 2 इलेमेंट रिटर्न करतोय. सो असं जर आपल्याला एकच इलेमेंट रिटर्न करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे अख्खं जो माझा कोड आहे हा मला डिव्ह मध्ये टाकावा लागेल. हा डिव्ह मध्ये टाकल्यावरती आता मी काय करतोय, आता मी डिव्ह एकटाच रिटर्न करतोय. त्यामुळे इथं काय होईल, इथं माझा कोड या ठिकाणी बरोबर दिसेल. सो हे कायम लक्षात ठेवा की आपण रिटर्न करताना ना आपल्याला एकच कॉम्पोनंट रिटर्न करता येतो. मग बऱ्याच वेळा असं असतं की मला डिव्ह नाही वापरायचं आहे. ठीक आहे, मला डिव्ह नकोय, इथं आपल्याला लागणार आहे पुढे जाऊन, पण कदाचित असं असेल की डिव्ह नकोय, तर त्यावेळी ना हे डिव्ह खोडून टाकायचं. आणि हा जो विदाऊट एनिथिंगचा पॅरेंथेसिस असतो याला आपण म्हणतो फ्रॅगमेंट. याला आपण काय म्हणतो, रिॲक्ट फ्रॅगमेंट. मी इथं खाली कॉमेंट टाकतो की जिथं आपण अशा पद्धतीचा कोड वापरतो याला आपण म्हणतो रिॲक्ट फ्रॅगमेंट. ठीक आहे, सो हे आहे रिॲक्ट फ्रॅगमेंट. सो इथं तुम्ही कोड पाहिला तर इथं अजूनही काही फरक पडलेला नाही आहे. फ्रॅगमेंटमध्ये सुद्धा व्यवस्थित आपला कोड रन होत आहे. आता मी काय करतो, पण मला इथं डिव्ह लागणार आहे कारण मला काय करायचं आहे, क्लास नेम द्यायचं आहे कार्ड. बरोबर, आता तुम्ही बघू शकता की इथं कार्ड माझं आलं. आता मला नाव काय हवं आहे, मला अनिकेत कुलकर्णी आणि सॉफ्टवेअर इंजिनियर हे हवं आहे. सो मी इथं काय करतो, हे पेस्ट करतो. आणि जर आता पाहिलं तर अनिकेत कुलकर्णी आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असं आलेलं आहे. पण आता मला काय करायचं, मी हे खालचे सगळे खोडून टाकतो. ठीक आहे, आणि हे कार्ड जे आहे हे मी काय करतो, मला पाहिजे तेवढ्या वेळा मी ते पेस्ट करतो. आता तुम्ही बघू शकता की मी कॉम्पोनंट तयार केला, म्हणजे मी माझ्या app.jsx मध्ये एकाच प्रकारचा HTML कोड 100 वेळा न लिहिता मी त्याचा एक ॲप कॉम्पोनंट बनवला. तो ॲप कॉम्पोनंट मी काय केला, माझ्या प्रोग्राममध्ये, माझ्या app.jsx मध्ये मी काय केला, तो इन्क्लूड केला. तो मी काय केला, इन्क्लूड केला. ठीक आहे, आता अजून एक मजा दाखवतो. आता सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल तर नाव अनिकेत कुलकर्णी आणि डेसिग्नेशन सॉफ्टवेअर इंजिनियर एवढंच आलेलं आहे सगळीकडं. मला जर वेगवेगळं हवं असेल तर काय करता येईल, मग त्या केसमध्ये मला कॉम्पोनंटला काही डेटा पाठवावा लागेल. तो डेटा कसा पाठवायचा ते आपण बघूया. सो इथं कार्ड.jsx मध्ये इथं जे आपण कार्ड ह्या पॅरेंथेसिसमध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे ना, तिथं आपण टाकूया प्रॉप्स. तिथं आपण टाकूया प्रॉप्स. सो इथं प्रॉप्स आले. आता त्याला एरर दाखवत आहे, तो एरर काय, व्हॅल्यू डिक्लेअर केली आहे पण आपण वापरली नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर प्रॉप्स आपल्या 2 असतील, नाव आणि डेसिग्नेशन. ठीक आहे, सो मी इथं काय करणार, इथं प्रॉप्स डॉट नेम अशी एक माझी प्रॉपर्टी आहे आणि दुसरी प्रॉपर्टी आहे माझी प्रॉप्स डॉट डेसिग्नेशन. आता तुम्ही म्हणाल हे जे आपण कर्ली ब्रेसेस टाकले त्याचा काय सिग्निफिकन्स आहे, तर कर्ली ब्रेसेसमध्ये आपला जावा स्क्रिप्ट रन होते. ते कसं, मी हे कट करतो हां,
आणि लेट्स से H2 मध्ये 5+4 लिहितो, काय होतंय बघूया. पाहिलं 9 आलं. कर्ली ब्रेसेसमध्ये जावास्क्रिप्ट आपली रन होते. ठीक आहे. मग तिथं खूप मोठी फंक्शन लिहायचे का नाही, तिथं सिंगल लिनियर जी फंक्शन असतात एका लाईनमधली तेवढीच लिहायची, जसं की 4/3. ठीक आहे. 4/3चं पण तो उत्तर देईल आपल्याला. सो अशा पद्धतीने आपण कर्ली ब्रेसेसमध्ये काय करतो, आपण डायनॅमिक डेटा टाकू शकतो. सो इथं मला हवंय प्रॉप्स डॉट नेम आणि प्रॉप्स डॉट डेसिग्नेशन. ही आता एरर दाखवत आहे. काय एरर आहे बघूया, की डेसिग्नेशन इज मिसिंग इन प्रॉप्स व्हॅलिडेशन. ठीक आहे, ही एरर असू द्या. आता आपण ह्या एरर कशा काढायच्या आहे नंतर बघूया. हे एरर नाही आहेत, बेसिकली या वॉर्निंग्स आहेत आपल्याला. पण इथं या कार्डाला कुठं माहिती आहे नाव आणि डेसिग्नेशन कुठे. जर आपण आपला डेटा पाहिला तर आता सगळं ब्लँक आलंय, कारण आपण इथं तर आपण म्हटलंय की प्रॉप्स डॉट नेम प्रॉप्स डॉट डेसिग्नेशन दाखव, पण इथं कुठं पाठवलं, आपण डेटाच पाठवला नाही आहे. तर इथं जिथं आपण कार्ड कॉम्पोनंट केला आहे तिथं कार्डला स्पेस टाकून आपल्याला नेम इक्वल टू लेट्स से माझं नाव पाठवतो मी प्रथमेश आणि डेसिग्नेशन मी टाकतो लेट्स से डायरेक्टर. ठीक आहे. हे सेव्ह करतो. आता हे नेम आणि हे डेसिग्नेशन या ज्या कीज आहेत या आपल्याला प्रॉप्स डॉट नेम आणि प्रॉप्स डॉट डेसिग्नेशनमध्ये मिळतात. आता जर मी कोड पाहिला तर कोडमध्ये इथं बघा प्रथमेश आणि डायरेक्टर या ठिकाणी आलेलं आहे. तसंच मी जर आता खाली इथं बाकीच्यांना पण टाकायला चालू केले, नेम लेट्स से अनिकेत, सॉफ्टवेअर इंजिनियर. ठीक आहे. आणि बाकीची मी कार्ड आता काढून टाकतो. सो ही 2 कार्ड बनवली. या 2 कार्डाला मी डेटा पाठवला आणि तो डेटा माझ्याकडे इथं काहीतरी आपलं स्पेलिंगमध्ये चुकलं आहे बहुतेक. येस, इथं बघा कॅपिटल डी झाला म्हणून त्याने घेतला नाही, कारण ते चुकीचं होतं. येस. सो इथं अशा पद्धतीने आपण काय केला, कॉम्पोनंटला डेटाही पास केला. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. ते म्हणजे एकतर आपण कॉम्पोनंट तयार केले आणि त्या कॉम्पोनंटला आपण डेटासुद्धा पाठवला. तर अशाच प्रकारचा पुढचा रिॲक्टचा व्हिडिओ येईल आपला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.